चंद्रयाला आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून व्हिडिओला सुरुवात करतो. हे बघा, सकाळचे दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. सगळं महिला मंडळ आपलं आपलं काम करत आहेत. बघा त्यांचा गोंधळ किती चालू आहे. सगळे एकत्र येऊन सगळे कामं करतात. असं कोणी नाही की बा मी मुंबईवरून आले किंवा बाबा मी या पोजवरती आहे. सगळे एकत्र म्हणून सगळी कामं करतात. तर मित्रांनो, आता आपण नाश्त्याची सोय तिकडे जाऊया. बघा, नाश्त्याची सगळी तयारी झालेली आहे. सगळेजण नाश्ता करायला येतील. आज नाश्त्यामध्ये यावर्षी आहे साबुदाणा खिचडी. इकडे तुमच्या गावच्या मंडळाचं भजन चालू. भजनाचे बुवा आहेत मुकुंद जाधव आणि ढोलकी वादक आहे संतोष डोंगरे आणि आमचे गावकरी मंडळी. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आणि पुष्पमाला अर्पण करून आपण पालखी सोहळ्याची सुरुवात करणार आहोत. ग्रामस्थांच्या हातून दीप प्रज्वलित करून पालखी सोहळ्याला सुरुवात होईल. चला तर मग जाऊया पालखी सोहळ्याकडे. आजचा पालखी सोहळा तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. मागे आतला मित्रांनो, पालखी सोहळा चालू झालाय आणि आता आम्ही चाललोय गावदेवी मंदिरामध्ये. चला भेटूया गावदेवी मंदिरामध्ये. मिरवणुकीची सुरुवात झालेली आहे. आता आम्ही चाललो गावदेवीच्या मंदिरामध्ये. त्याला तर मला आवडतं. आजची मिरवणूक तुम्हाला कशी वाटते जरूर कमेंटमध्ये कळवा. तुमच्या गावातसुद्धा असं मिरवणूक निघत असेल. चला तर मग भेटूया मिरवणुकीमध्ये आणि ते पण थेट गावदेवी मंदिरामध्ये. हे बघा मित्रांनो, पालखीचं आगमन आता आमच्या गावदेवी मंदिरामध्ये झालंय. चला ते गावदेवी मंदिरामध्ये इथं पूजा होईल आणि मग जाऊ आपण आपल्या गावामध्ये. जाऊ आता आपण इथून गावामध्ये. मग गावामध्ये जाऊन ओटी वगैरे भरण्यात येईल घरोघरी जाऊन. आणि हे इकडे आमचे मुंबई मंडळ ग्रामस्थ मंडळ फोटोशूट चाललं होतं गावदेवी मंदिरामध्ये. आता पालखी आमच्या गावामध्ये आलेली आहे. बघा आता ग्रामस्थ मंडळ महिला मंडळ म्हणजे सगळेच नाचण्यामध्ये एकदम गुंग झालेले आहेत.
तर मित्रांनो, पालखी जवळजवळ आमच्या घराजवळ आली आणि थोड्याच वेळामध्ये मिरवणूक सोहळा संपन्न सुद्धा होईल. आम्ही सुद्धा इकडे सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केला आणि पालखी मंदिराच्या दिशेने चालू लागली. हे बघा, पालखी आली आता मंदिरामध्ये. महिला मंडळ खूप जोशामध्ये नाचतायत आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा चला मित्रांनो, आता वेळ झाली आहे महाप्रसादाची. तर सगळेजण खूप आनंदाने महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. चला मित्रांनो, मी सुद्धा जेवायला बसलोय. जेवणामध्ये बघा, डाळ भात, व्हेज कोरमा, पापड, लोणचा, मिरची, बटाट्याची भाजी. बघा, सगळी आता मंडळातली माणसं सगळी जेवायला बसल्याची शेवटची पंगत आहे. 4:15 वाजले. चला मित्रांनो, रात्रीच्या वेळी आता भरत शेठ गोगावले यांचं आगमन झालेलं आहे. त्यासाठी आतिषबाजी आहे सगळी. सध्याचे आमदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते सभागृहाचा उद्घाटन सोहळा सुद्धा पार पडला जाईल. चला तर मी जाऊया उद्घाटन सोहळ्याला. सभागृहाचा उद्घाटन सोहळा पार पडण्यात आलेला आहे आणि त्यांचा सत्कार आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष केशव डोंगरे यांच्या हस्ते झालेला होता. त्या गंधर्वांच्या चरणी नतमस्तक होतोय. महाराष्ट्राचे आराध्यदैवत राजे शिवछत्रपती महाराजांना वंदन करतो. मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदय सम्राट आदरणीय सर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि बघा, आमदारांसोबत महिला मंडळ, पुरुष मंडळाचे फोटोशूट सुद्धा झाले.